नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर 2024। न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। श्रीमंत छत्रपती शाहू महाराज थोरले यांच्या संगममाहुली येथील समाधीस मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले अभिवादन। हिंदवी स्वराज्याच्या साम्राज्यात रूपांतर करणारे चौथे छत्रपती सातारा नगरीचे संस्थापक श्री छत्रपती शाहू महाराज थोरले यांच्या संगममाहुली येथील समाधीस्थळी सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शुक्रवारी सकाळी 11 वाजता अभिवादन केले। मावळा फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते। छत्रपती शाहू महाराज हे अजात शत्रू होते। भारताच्या इतिहासातील धुरंधर राजकारणी, उत्कृष्ट योद्धा, प्रभावशाली मराठा शासनकर्ता, मराठा साम्राज्याचा सर्वाधिक विस्तार करणारा राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासावर त्यांनी महत्त्वपूर्ण ठसा उमटवला। शाहू महाराजांच्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी उभ्या केलेल्या आणि संभाजी महाराजांनी मोठ्या शौर्याने सांभाळलेल्या स्वराज्याचा सर्वात मोठा विस्तार झाला। सातारा हे त्या काळात भारताच्या राजकारणाचे केंद्रस्थान आणि सत्तास्थान ठरले असल्याचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले। कराडमध्ये 13 जणांची 80 लाख रुपयांची फसवणूक, तोतया IPS अधिकारी जाळ्यात, शहर पोलिसांची कारवाई। IPS अधिकारी असल्याचे भासवत एका युवकाने शासकीय खात्यात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून कराड शहर आणि परिसरातील 13 जणांना सुमारे 70 ते 80 लाख रुपयांना गंडा घातला आहे। श्रीकांत विलास पवार, वय 36, राहणार श्रीपूर, माळशिरस, सध्या राहणार कोयना वसाहत, तालुका कराड, सातारा असे संशयिताचे नाव आहे। त्याने पंतप्रधान कार्यालय, महाराष्ट्र शासन, राज्य पोलीस यांच्या नावाने बनावट ईमेल ID काढून तसेच ईमेल गंडा घातलेल्या युवकांना पाठवले असल्याची प्राथमिक माहिती आहे। या प्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा 10:30 वाजेपर्यंत कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। दरम्यान संशयितांच्या नावाची सत्यता पडताळण्याचे काम शहर पोलिसांकडून सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांनी पत्रकारांना सांगितले। पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांना शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही युवकांची नोकरी लावण्याचे आमिष दाखवत तोतया IPS अधिकाऱ्याने फसवणूक केली असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी मिळाली होती। त्यानुसार शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी, संदीप कुंभार, अशोक वाडकर, महेश शिंदे यांनी काही दिवसांपासून संशयितांवर पाळत ठेवली होती। अखेरीस बुधवारी त्यास ताब्यात घेण्यात आले। त्याने कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 13 जणांची लाखो रुपयांची फसवणूक केली असल्याची माहिती समोर आली। संशयिताने सांगितलेले नाव व पत्ता खरा आहे का याचीही माहिती शहर पोलीस घेत आहेत। ज्या युवकाकडून पैसे घेतले आहेत त्यांना शासकीय नोकरी लावण्याची कार्यवाही सुरू असल्याचे भासवण्यासाठी संशयितांनी पंतप्रधान कार्यालय, राज्य शासन, पोलीस दलाच्या नावे बनावट ईमेल ID तयार करत त्यावरून ईमेल पाठवल्याची माहिती आहे। या प्रकरणी 40 लाखांची फसवणूक केलेल्या एका युवकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे। श्रीकांत विलास पवार, राहणार कोयना वसाहत, हा इसम स्वतः IPS अधिकारी आहे असं भासून तो फिरतो आणि लोकांना सांगतो की मी IB मध्ये आहे आणि माझी तो कोल्हापूरमध्ये नियुक्ती झालेली आहे आणि त्यांना तो पिस्टल दाखवतोय वगैरे अशा प्रकारची माहिती आम्हाला 20 दिवसापूर्वी वरिष्ठांकडून मिळाली होती AGB साहेबांकडून आणि ते आम्ही फॉलो करत होतो आणि 20 दिवसापासून आम्ही ह्या तपासत होतो हे खरोखरच IPS अधिकारी आहेत का आणि ते आम्हाला ट्रेस आउट होत नव्हते। आणि काल आम्हाला हे कोयना वसाहत त्या ठिकाणी श्रीकांत विलास पवार नावाचे हे प्रस्ताव येऊन आले। हे राहणारे मूळचे जतचे आहेत, सांगली जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यांच्या घरचे आम्ही सगळे ते जत घेतल्यानंतर त्यांच्याकडे काही IPS अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असेल, त्यांचे डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे असेल, केन, टोपी, ड्रेस, आय कार्ड्स, त्याच्यामध्ये बरेचसे असे लेटर्स, शासकीय लेटर्स, नियुक्तीचे लेटर्स असे सगळे आम्हाला ते मिळून आले। त्याचप्रमाणे त्याची गाडीवर असलेला अंबर, दिवा, त्यानंतर ते इतर अनेक प्रकारे चौकशी केल्यानंतर आम्हाला असं समजलं की हे IPS अधिकारी असे भासून लोकांना माझे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे IPS अधिकारी चांगले संबंध आहेत
मंत्रालयामध्ये माझे संबंध आहेत, आय एस ऑफिसरमध्ये माझे संबंध आहेत, त्याच्यामुळे वन खात्यामध्ये, पोलीस खात्यामध्ये, कुठल्याही बांधकाम विभागामध्ये क्लार्कच्या बदली मी नोकऱ्या देतो असं म्हणून बऱ्याचशा लोकांना फसवलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रगण रमेश जगताप नावाच्या ग्रस्तांनी जवळजवळ 40 लाख रुपये 2 इस्मांना नोकरी लावण्यासाठी त्यांनी दिले. म्हणजे एकाला पोलीस खात्यामध्ये आणि एकाला वन खात्यामध्ये लावतो म्हणून सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे काही लोकांना शेअर्स मार्केटमध्ये तुम्हाला मी पैसे बोलतो, तुम्हाला भरपूर तुम्हाला व्याज देतो, अशा प्रकारचे सुद्धा त्यांनी माहिती सांगून त्यांनी पैसे उकळलेले आहेत. सह्याद्री व्याघ्र राखीव मधील कोयना आणि हेळवाक वन परिक्षेत्रातील सर्व पर्यटन स्थळे 28 डिसेंबर पासून 5 दिवस राहणार बंद. सह्याद्री व्याघ्र राखीव मधील कोयना नगर विभागातील सदाहरित व जैवविविधता असलेल्या जंगलामध्ये निसर्गप्रेमी व हौशी पर्यटकांची नेहमीच रेलचेल असते. मात्र नवीन वर्षाच्या स्वागताप्रसंगी 31 डिसेंबरला सरत्या वर्षाला निरोप देण्याच्या पार्श्वभूमीवर कोयना हेळवाक वन परिक्षेत्रातील सर्व पर्यटन स्थळे दिनांक 28 डिसेंबर पासून 5 दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती वनक्षेत्रपाल S.A. झोपळे आणि S.P. गोडसे यांनी शुक्रवारी सकाळी 11 वाजता स्थानिक पत्रकारांना माहिती दिली. वन्यजीव विभागाच्या कार्यालयाकडून याबाबत देण्यात आलेल्या माहितीनुसार सह्याद्री व्याघ्र राखीवमधील कोयना व हेळवाक वन परिक्षेत्रात दिनांक 28 डिसेंबर ते 1 जानेवारी रोजी 9 वर्षाचे स्वागत व सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात जेवणावळी करण्यासाठी वनक्षेत्रात येण्याची शक्यता आहे. त्यासाठी वनक्षेत्रात विनापरवाना प्रवेश करून चूल मांडून जेवण, मद्यपान करणे, वनवा लावणे, शिकार करणे, गोंधळ करणे आदी अनुचित प्रकार करणाऱ्या संबंधितांवर तात्काळ वन्यजीव व वन अधिनियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. वनक्षेत्राकडे येणाऱ्या रस्त्यावर चेकपोस्ट लावून वाहतूक नियमन करण्यात येणार आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी करून जंगल क्षेत्रात रात्रगस्त ठेवण्यात येणार आहे. पर्यटक व नागरिकांनी याची दक्षता घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन वन्यजीव विभागाने केले आहे. काय सांगताय? मलकापुरातील अल्पवयीन मुलाने चोरल्या 10 मोटरसायकली. कराड शहर पोलिसांनी केला पर्दाफाश. 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. सध्या सर्वत्र वाहन चोऱ्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या चोऱ्या अट्टल गुन्हेगार करत असल्याचे आजवरचे चित्र होते. मात्र कराड शहरानजीक असलेल्या मलकापूर येथील अल्पवयीन मुलाने 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 10 मोटरसायकली चोरल्या असल्याचे उघडकीस आले आहे. कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत त्याच्याकडून मोटरसायकली चोरीची मोठी साखळी उघडकीस आणलेली आहे. या अल्पवयीन मुलाच्या पाठीमागे अन्य सराईत गुन्हेगार आहेत का? त्यांच्यामार्फत मोटरसायकली चोरल्या जात आहेत का? याबाबत पडताळणी पोलिसांनी सुरू केली आहे. कराड शहर पोलीस ठाण्यातून शुक्रवारी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कराड शहरातून चोरी जाणाऱ्या मोटरसायकलचे रॅकेट उघडकीला आणले आहे. गेले 8 ते 10 दिवस ते या विषयावर अत्यंत बारकाईने तपास करत होते. मलकापूर येथील अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्यानंतर त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली आणि त्याने 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 10 मोटरसायकली चोरल्या असल्याची कबुली त्याने दिली आहे. तात्काळ या चोरीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर पाटील, उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी शहर पोलिसांचे अभिनंदन करत या गुन्ह्याची पाळेमुळे खोदून काढण्याचा आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार व सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांना दिले आहेत. गुन्हे प्रकटीकरण शाखेने या गुन्ह्याचा तपास सुरू केला असून त्यामध्ये आणखी काही जण पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर यामागे मोठी साखळी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.